खाजगी रिक्षामध्ये तरुणांना घेऊन खानबारा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. खानबारला संपर्क केल्यानंतर सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध नाही झाली. अपघातानंतर जखमीला रिक्षेतून रुग्णालयात, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, नागरिक मजबूर, आरोग्य प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह. खांडबारा भादवड गावाजवळ सोमवारी झालेल्या भीषण दुचाकी अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. मात्र या दुर्घटनेपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे गंभीर जखमीला वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांना नाईलाजास्तव खासगी रिक्षेतून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नेण्याची वेळ आली. या घटनेचे छायाचित्र आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघात स्थळापासून खांडबारा ग्रामीण रुग्णालय अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असतानाही रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मानवतेच्या भावनेतून कोणतीही वाट न पाहता जखमीला रिक्षेत बसवून रुग्णालयात दाखल केले. नागरिकांनी दाखवलेली तत्परता निश्चितच कौतुकास्पद असली तरी अशी वेळ येणे ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या अपयशाची गंभीर बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते भीषण अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या मानेला, पाठीला, डोक्याला किंवा अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झालेली असू शकते. अशावेळी रुग्णाला योग्य वैद्यकीय आधाराशिवाय किंवा स्ट्रेचर, नेक कॉलर, ऑक्सिजन यांसारख्या आवश्यक सुविधांशिवाय हलविणे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत रिक्षेतून प्रवास केल्यास जखमीची प्रकृती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघातानंतर रुग्णवाहिका वेळेत का पोहोचली नाही? खांडबारा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध आहे का? गंभीर जखमींना रिक्षेतून रुग्णालयात नेण्याची वेळ का येत आहे? ग्रामीण भागातील आपत्कालीन आरोग्य सेवा कागदोपत्रीच आहे का? भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी आरोग्य विभाग कोणती ठोस उपाययोजना करणार? भादवड येथील ही घटना केवळ एका अपघाताची नाही तर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी अधोरेखित करणारी आहे. जखमींना रिक्षेतून रुग्णालयात नेण्यास नागरिकांना मजबूर व्हावे लागत असेल तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आरोग्य प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.